नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण पाहणार आहोत एक खास आणि रोमॅन्टिक मिशन. होय, काव्या आणि जीवाचं मिशन. आपल्या पार्टनरला पुन्हा प्रेमात पाडायचं मिशन. मिशनची सुरुवात. काव्याला आता एक गोष्ट पक्की समजले की पार्थचं अजूनही तिच्यावर प्रेम आहे आणि जीवालाही जाणवतंय की नंदिनीचं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे. म्हणूनच हे दोघे मिळून ठरवतात, आता बस, आपण प्रयत्न केल्याशिवाय हार मानायची नाही. काव्याची पार्थच्या घरी एंट्री. काव्या पुन्हा एकदा पार्थच्या घरी राहायला येणार आहे, पण यावेळी वेगळ्या अंदाजात. शांत, समजूतदार आणि पूर्णपणे पार्थला समजून घेणारी काव्या. ती पार्थची काळजी घेणार आणि त्याच्या आवडीनिवडींकडे लक्ष ठेवणार आणि हळूहळू त्याच्या मनात पुन्हा जागा बनवणार. दुसरीकडे जीवाची नंदिनीच्या घरी एंट्री. इकडे जीवा नंदिनीच्या घरी राहायला जाणार आहे. नंदिनीला पटवण्यासाठी तो बदलणार स्वतःला. तो जास्त समजूतदार बनेल, तिचा मान ठेवेल आणि तिच्या प्रत्येक भावनाला समजून घेईल. जीवाला ठाऊक आहे, नंदिनीचं मन जिंकायचं असेल तर प्रेमाने, संयमाने जिंकावं लागेल. काव्य जीवा टीमवर्क करणार आहेत. या मिशनमध्ये काव्य आणि जीवा एकमेकांचे सपोर्ट सिस्टम आहेत. काव्य जीवाला सल्ले देणार, जीवा काव्याला हिंमत देणार आणि दोघे मिळून प्लॅन तयार करणार आहेत. कारण हे मिशन आहे प्रेम पुन्हा मिळवण्याचं. प्रेमाची खरी सुरुवात. हे सगळं पाहून एकच प्रश्न पडतो, पार्थ पुन्हा काव्यावर प्रेम करेल का? आणि नंदिनी जीवाला माफ करेल का? हे मिशन यशस्वी होणार का? आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर खरंच प्रेम होणार का? जर तुम्हालाही काव्या पार्थ आणि जीवानंदिनीची जोडी आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक, कॉमेंट नक्की करा आणि कोणाचं मिशन आधी यशस्वी होईल हे कॉमेंट करून नक्की सांगा.